तुम्ही काल पण असेच रागावलं ना माझ्या अंगावर, ओरडलात अगदी. मला सवय नाहीये, मी सांगतेय तुम्हाला सारखं सारखं तेच तेच. सॉरी सॉरी, खरंच सॉरी. माफ करा तुम्ही मला मास्तर. आमच्याकडे ना माफी मागायला खरं तर दंडवतच घालतात. मी एक काम करतो, मी आधी उठाबशा काढतो म्हणून मी दंडवत घालतो. चूक मोठी शिक्षा मोठी. आमच्यामुळे तुमच्या डोळ्यात काल पाणी आलं. नाही खरंच मी टेन्शन मध्ये तुम्हाला बोलून गेलो, पण सॉरी सॉरी मास्तर. खरंच म्हणजे मी मोठ्यानं बोलतोय पण तुमच्यावर ओरडत नाही मी. हे बघा तुम्ही प्लीज थांबवा, हे थांबवा सगळं. आणि आता इथून पुढे आपण हळू आवाजात बोलू. हा एकदम हळू आवाजात आपण इथनं पुढे बोलूया, पण तुम्ही मला माफ तर करा आधी. माफी द्या. पण मी रागावलेच नाहीये तुमच्या. नाही रागवलंय तुम्ही, नाहीतर मग आतापर्यंत तुम्ही माफी दिली असती मास्तरीन बाई. सॉरी की. ठीक आहे ठीक आहे, थांबा थांबा, मी केलं माफ तुम्हाला. आदिपती, अरे कुठे आहेस तू? हा इथं बाहेर आम्ही दोघं वरांड्यात आहे. मी पण इथेच आहे, मास्तरीन बाई बी इथं. काय ग, काय झालं? कानाला किडा बिडा चावला की काय? अगं काय नाही, त्यासनी आपलं एवढं मोठ्यानं बोलणं ऐकायची सवय नाही म्हणताना त्यांचं जरा असं आज सवय. अगं मग मोठ्यानं बोलायची सवय करून घे, म्हणजे मोठ्यानं ऐकायची सवय होऊन जाईल. काय भुई काय म्हणती? आवाज कसा दणदणीत आला पाहिजे, कळलं का? बरं लागलेलं बरं आहे का तुझं? मला काय धाड भरली हा? ठीक आहे की नाही ग, केवढं लागले बघ किती. अरे एवढं काय नाहीये. बरं चला आरती करायची आहे, आरतीला चला. आणि मला तुमच्या संग बोलायचं बी आहे. इकडे इकडे जरा इकडे. 16 वर्षाची खंदी कार्यकर्ते. खरंच पाऊल वाकडं पडते का काय तुमचं? अजून देवदर्शन झालं नाही बरं का? हा सॉरी, जरा हळू. मी अडखळले तेच म्हणून म्हणलं जरा हळू. हो, मला सवय नाहीये साडीची. तर म्हणलं जरा हळू. त्याला लगेच तोऱ्यात. मला सवय आहे कामाची, मला कंटाळा येतो. चेष्टा करताय माझी? नाही 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 नाही, अहो तसं नाही. म्हणजे आतापर्यंत तुम्ही तुम्हाला शाळेत बघितले ना, विद्यार्थ्यांनी शिकवताना मास्तरीन बाई म्हणून. आता एकदम संसारी बाई आणि पदरबिद्रू खातो तुम्ही चालला होता. येते मी. आजी मी काय मदत करू? अगं नग नग करते मी. उद्या देवाला जायचंय ना व. समजा सामान आत्ताच काढून देते. नीट करा समजा. आजी एक सांगू का? हा बोल की. आमच्या घरी ना एवढं सोळवळं नाहीये. म्हणजे देवावर श्रद्धा आहे, पण शिक्षणावर जास्त विश्वास आहे. शिक्षण महत्वाचं आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी ना देव शिक्षणच आहे. माझे बाबा शिक्षक आहेत, मी शिक्षिका आहे, माझी आई शिक्षिका आहे. आणि ही नोकरी नाही आमच्यासाठी, आमची आवड आहे ती. म्हणजे माझा एखादा विद्यार्थी जेव्हा छानसा सायन्स प्रोजेक्ट करतो किंवा काहीतरी मोठा अचीव करतो ना, तेव्हा मला खूप आनंद मिळतो. माझ्या पर्सनल आनंदापेक्षा पण जेव्हा माझे विद्यार्थी शाळेचं नाव मोठं करतात तेव्हा मला जास्त आनंद होतो. आणि मला असं वाटतं की मी अजूनही शिकतेच आहे, मी पण विद्यार्थीच आहे. अजून खूप काही आहे शिकण्यासारखं. मला असं वाटतं ना आजी की हे जग म्हणजे ज्ञानाचं भांडार आहे. खूप काही शिकू शकतो आपण. बया, या घरात कसं होणार तुझं? नाही म्हणजे या घरात देवदेव जास्त आहे ना व. शिक्षणाबद्दल म्हणशील तर तुला ठावच आहे काय आहे ते. सत्य आहे.
होय. हा बोल बोल. हा झाला का देवदर्शन? बर. महाअभिषेक पण केलास? लय बेस झालं बघ. हा यो पण नवस बोलली होतीस. भुवे अगं अनवाणी प्रदक्षिणा म्हणजे अगं तब्येतीला सांभाळून कर बाई. ते पण आहेच म्हणा. अगं देवाचं म्हणजे कसं शिस्तीत झालं पाहिजे. तब्येत सांभाळ बाई, काळजी घे. वय वय उद्या निघतील की दोघं. काय आता दुर्गी कशाला? हे कपाट मोकळ केलं मास्तरीत माहिती. अरे भावा पण अक्षराला आरसा लागणार. ती बी लागणार होय? अरे बायकांना तयार व्हायला मोठं ड्रेसिंग टेबल लागतं. काय ती कुठे ठेवायचं? कशाला लागते ती ड्रेसिंग? ते डॉक्टरकडे असते ते नव? अरे नाही नाही ते नाही. मग तेच की ड्रेसिंग. डॉक्टर ड्रेसिंग करायला गेल्यावर बसू देत तेच. अरे ते टेबल नाही, बायकांना तयार व्हायला लागतं ना ते टेबल. त्यावर बायका कुंकू टिकली पावडर लाली अशा वस्तू ठेवतात, त्यालाच ड्रेसिंग टेबल म्हणतात. ते माहित आहे की. अरे वंक्या ते माहिती आहे की ते तसलं तिकीट ते आणू की. हे बघ शेवटी आता आमची 7 जन्माची कमिटी आहे म्हणल्यावर त्यातनी जे जे पाहिजे ते आणून देणं हे नवरा म्हणून आमचं कर्तव्य आहे. ते आम्ही करणार. ड्रेसिंग मला वाटतं डॉक्टर. हा आई बोल. हा अक्षू कशी आहेस ग बाळा? मी बरी आई, तुम्ही? आम्ही ठीक आहोत. काय नाही, सहज तुझी आठवण आली म्हणून फोन लावला. कशी आहेस, काय चाललंय, काय करते काय? अगं काही नाही, आता उद्या देवदर्शनाला जायचं ना, त्याची तयारी करते. हो का? छान छान. मग आता आधी देवदेव, मग सत्यनारायण, मग गोंधळ, नाही का? बापरे एवढं सगळं? बापरे अक्षू, बापरे का ग? अगं आई ह्यांच्याकडे खूप आहे काय काय. महाअभिषेक आणि अनवाणी पायांनी प्रदक्षिणा, उपास तापास, बरंच काय काय. हा ग अक्षू, असतं असं. प्रत्येक घरात आपलं आपलं असं काहीतरी असतं. अगं पण आई ज्ञान शिक्षण ह्यातलं काहीच नाहीये या लोकांकडे. या सगळ्याला तू संधी समजलीस तर? म्हणजे अशा घरात तू ज्ञानाचा प्रकाश आणू शकलीस तर? अवघड आहे आई. पण अशक्य नाही ना अक्षरा? अगं आई हे लोक आहेत त्यात खुश आहेत. म्हणजे शिक्षण नाही, ज्ञान नाही, ह्याबद्दल यांना काही वाटत नाही. आवडही नाही आणि गरजही नाही. अगं हो अक्षू, मला कळतंय ते. पण हे बघ, बदल व्हायला वेळ लागतो. मला सांग, झाड तू आज लावलं की उद्या उगवतं का? नाही ना. पण तसंच असतं ते, वेळ द्यावा लागतो अक्षरा. पण त्यासाठी जमीन सुपीक लागते ना आई. अक्षू अगं ऐक, जाऊ दे, मला इथे खूप कंटाळा येतोय. काहीच काम नाहीये करायला. भुवनेश्वरी मॅडम आला ना की मी त्यांना सांगणार मी शाळा जॉईन करते. अगं परीक्षा जवळ आल्यात, मला पोर्शन पूर्ण करायचा मुलांचा. अगं घरचं दारचं सगळं तुला करावंच लागणार आहे आता. आणि तू ते खूप चांगल्या पद्धतीने करशील, खात्री आहे मला. बरं आणि ऐक अक्षू, तुझं देवदेव झालं ना की बाबाला पाठवते हा तुझ्याकडे घ्यायला. आई अक्षू, काय झालं बाळा? रडतीयस का तू? मला खूप आठवण येते तुमची. आम्हाला पण तुझी खूप आठवण येते रे बाळा. घर खायला उठतं तुझ्याशिवाय. पण अक्षू काय करणार ग, जनरी ते नाही. लेकीला परक्या घरी म्हणजे सासरी पाठवावंच लागतं ग. बाबांची तब्येत ठीक आहे ना? हो ठीक आहेत बाबा. तुझं नाव घेतल्याशिवाय तीळ भिजत नाही त्यांच्या तोंडात. पण आता अक्षरा, आमची काळजी करायची नाही.